आशाताई पवारच्या कष्टातून, शिस्तीतून आणि मूल्यांतून अजित पवार घडले. वेळेचं भान, कामात प्रामाणिकपणा आणि जबाबदारीपासून कधीही पळ न काढण्याची शिकवण त्यांनी आईकडूनच घेतली. त्यामुळेच राजकारणात अजित पवार कडक वाटायचे. शब्द थेट, निर्णय कठोर, पण त्या कडकपणामागे आईने घडवलेले संस्कार होते. आई लेकाचं नातं फार बोलकं नव्हतं, पण अतिशय घट्ट होतं. अजित पवार कितीही मोठे झाले तरी आईसमोर ते फक्त दादाच होते आणि म्हणूनच माझी आई हे शब्द त्यांच्या आयुष्याचा आधार होते. त्याच आई व दादाच्या नात्याची ही गोष्ट. त्या सकाळी आशाताई पवार नेहमीप्रमाणे फार्म हाऊसवर बसल्या होत्या. सकाळी 7:30 वाजले होते. चहाचा कप हातात होता. टीव्ही चालू होता. रोजच्या सवयीप्रमाणे बातम्या पाहत होत्या. त्यांचं आयुष्य कधी गडबडीत नव्हतं, कधी आडमार्गी नव्हतं. शिस्त, वेळेचं भान आणि शांतता याच त्यांच्या आयुष्याच्या सोबती होत्या. दादा आज बारामतीला येणार हे त्यांना माहिती होतं. जिल्हा परिषदेच्या निवडणुका, राजकीय हालचाली, धावपळ हे सगळं त्यांच्यासाठी नवीन नव्हतं. अनेक वर्ष त्यांनी हे अगदी जवळून पाहिलं होतं. तरीही आईचं मन प्रत्येक वेळी थोडंसं धास्तावतंच. त्यामुळे वेळेवर पोहोचला असेल ना हा प्रश्न त्यांच्या मनात कायम असायचा. सकाळचे 8:30 वाजत आले. टीव्हीवर अचानक आवाज बदलला. नेहमीसारखी बातमी नव्हती ती. ब्रेकिंग न्यूज हा शब्द स्क्रीनवर झळकला आणि त्या क्षणात आशाताईंच्या काळजात काहीतरी चुकल्यासारखं झालं. अनुभवातून आईला कळत असतं मुलावर कधी संकट येणार आहे. विमान, अपघात, बारामती. त्या बारामतीमुळे त्या क्षणी आशाताईंनी थेट मॅनेजर संपत धायगुंडेंकडे पाहिलं. अरे, दादाचा अपघात झालाय का? आईच्या त्या आवाजात भीती नव्हती, घाबरटपणा नव्हता. होती फक्त आईची शंका, मुलाची काळजी. अजित पवारांना काही झालं असेल असं मानायला त्यांचं मन तयारच नव्हतं. काही झालं नसेल त्याला, फक्त थोडं खरचटलं असेल. मजबूत पोर आहे माझं, काही झालं नसेल त्याला, असं त्या स्वतःलाच समजावत होत्या. लगेच टीव्हीवर पुढची बातमी आली. अजित पवारांना बारामतीच्या रुग्णालयात नेण्यात आलं आहे. इतकं ऐकताच संपत धायगुडे घाबरले. अजितदादाच्या आईला अजून काही कळू नये म्हणून त्यांनी ताबडतोब टीव्हीची केबल काढली आणि स्क्रीन काळी झाली. आई, सिग्नल गेला वाटतं, ते त्यांना म्हणाले. आशाताई काहीच बोलल्या नाहीत, पण आईचं मन खोटं पटकन ओळखतं. त्यांनी लगेचच मोबाईल हातात घेतला, पण तो आधीच मॅनेजरनं फ्लाईट मोडवर टाकला होता, जेणेकरून आईंना अजितदादाबद्दल समजू नये. एकामागून एक गोष्टी घडत होत्या आणि त्यांना जाणवत होतं आपल्या मुलासोबत काहीतरी मोठं घडलं आहे. त्या उठल्या आणि लगेचच म्हणाल्या, चल रे भाऊ, माझ्या दादाला भेटून येऊ. त्याला माझी गरज असेल, त्रास होत असेल, त्याला जास्त लागलं असेल तर. आईचं ते बोलणं साधं होतं, पण त्यात आईचं संपूर्ण अस्तित्व होतं. संकटात मूल असताना आई थांबत नाही. संपतनं ड्रायव्हरकडे पाहिलं. ड्रायव्हरनं गाडी बंद असल्याचं कारण त्या आईला दिलं, पण आशाताई थांबल्या नाहीत. त्यांनी कुणाचंच ऐकलं नाही. त्या एकट्या चालतच फार्म हाऊसच्या बाहेर निघाल्या. कारण लेक संकटात असताना आईला अंतर, थकवा, अडथळे काहीच दिसत नाही. शेवटी नाईलाजाने सगळ्यांनी ठरवलं, त्यांना बारामतीच्या बंगल्यावर नेऊया. कदाचित तिथे पोहोचल्यावर परिस्थिती हाताळता येईल असा त्यांचा विचार होता. पण काही गोष्टी टाळता येत नाहीत. बंगल्यावर पोहोचताच वातावरण वेगळंच होतं. तिथं शांतता नव्हती, पण आवाजही नव्हता. लोक होते, पण नजरा खाली होत्या. कुणी थेट काही बोलत नव्हतं. तिथं जाताच आशाताईंनी विचारलं, दादा कुठे आहेत? पण कुणी उत्तर दिलं नाही. आणि मग विमान कोसळलं. अपघात मोठा होता. आपले दादा त्यात वाचले नाहीत हे शब्द हळूहळू आवाजात होते, पण त्यांचा परिणाम वज्रघातासारखा आईच्या मनावर होत होता. म्हणजे लागलं नाही, त्याला खरचटलं नाही. मग माझा दादा. आईला मृत्यू समजत नाही. तिला फक्त आपलं मूल दिसतं. तो पूर्ण जळाला, आपल्याला सोडून या जगातून गेला. हे ऐकताच आशाताईंच्या पायाखालची जमीनच सरकली. तो क्षण फार मोठा नव्हता,
पण त्या क्षणात त्यांच्या आयुष्याचा सगळा प्रवास समोर उभा राहिला. शेतात काम करताना हाताला धरून चालणारा लहान अजित, शाळेत जाणारा त्यांचा मुलगा, राजकारणात पाऊल टाकणारा तो तरुण आणि मोठ्या पदावर बसलेला एक नेता, सगळं एका क्षणात संपलं. आशाताई कोसळल्या. लेकाच्या अचानक जाण्यानं त्या पूर्णपणे मोडल्या. शब्द थांबले, अश्रूही थांबले. फक्त श्वास उरला, जड आणि वेदनांनी भरलेला. अजित पवार आणि आशाताई पवार यांचं नातं असंच होतं. फार बोलकं नव्हतं, पण अतिशय घट्ट होतं. वडील गेल्यानंतर आशाताईंनीच अजित पवारांना घडवलं. शेती, घर, मूल सगळं एकट्यानं सांभाळत त्यांनी कधीच तक्रार केली नाही. स्वच्छता, वेळेचं भान, शिस्त आणि कामात चिकाटी हे सगळे गुण अजित पवारांना त्यांच्या आईकडूनच मिळाले. आशाताई स्वतः कष्टकरी होत्या. शेतात राबताना त्यांनी वेळेचा अपमान केला नाही, काम अर्धवट ठेवलं नाही. त्याचा परिणाम अजित पवारांच्या आयुष्यावर झाला. लहान वयापासूनच त्यांना स्वच्छतेची आवड होती. वेळेवर उठणं, वेळेवर पोहोचणं, काम पूर्ण केल्याशिवाय न थांबणं ही त्यांची ओळख बनली. पुढे सार्वजनिक जीवनातही या सवयी ठळकपणे दिसून आल्या. शरद पवार यांनी अजित पवारांना राजकारणात उभं केलं, मार्गदर्शन दिलं, दिशा दिली, पण त्या दिशेवर चालण्याची ताकद त्यांना घरातूनच मिळाली. नेतृत्व केवळ राजकीय प्रशिक्षणातून घडत नाही, तर घरातील संस्कार, कष्ट आणि मूल्यांतून घडतं. अजित पवार हे त्याचं जिवंत उदाहरण होते. राजकारणात संघर्ष झाले, आरोप झाले, दुरावे आले, पण आशाताईंनी कधीही राजकीय भूमिका घेतली नाही. त्यांनी फक्त आई म्हणून भूमिका घेतली. माझ्या लेकराला एकटं पाडू नका ही त्यांची एकच विनंती होती. आज तोच लेक गेला आहे. पद, सत्ता, नाव हे सगळं क्षणिक ठरतं. शेवटी उरते ती आईची छाती, जी आयुष्यभर मुलासाठी धडधडत राहते. अशा ताईंसाठी अजित पवार उपमुख्यमंत्री नव्हते, ते त्यांचा दादा होते. तो मुलगा ज्याला त्यांनी कष्टाने वाढवलं, शिस्तीत घडवलं आणि मनापासून जपलं. राजकारणात अजित पवार कायम व्यस्त असायचे. बैठकांवर बैठक, दौरे, निर्णय, संघर्ष, दिवस कधी संपायचा ते त्यांनाच कळायचं नाही. पण या सगळ्या गडबडीत एक गोष्ट मात्र कधी बदलली नाही, आईची काळजी. ते कामातून वेळ काढायचे, मुद्दाम कधी फार्म हाऊसवर थांबून तर कधी फोनवरून आईची विचारपूस करायचे. आई जेवलीस का? आई आज अंगणात ऊन जास्त आहे, बाहेर बसू नकोस. आई मी उशिराच येईन जरा, पण काळजी करू नकोस. हे संवाद फार मोठे नव्हते, पण आईसाठी ते पुरेसे होते. राजकारणात त्यांचा आवाज कितीही कडक असो, आईशी बोलताना तो नरम व्हायचा. आईसाठी ते अजूनही तोच मुलगा होता, जो लहानपणी शेतात राबताना थकला की सावलीत बसायचा. कधी कधी आशाताई म्हणायच्या, काम जास्त करू नकोस, तब्येत जप दादा. आणि तेव्हा अजितदादा हसूनच उत्तर द्यायचे, तू आहेस ना सोबत, मग काही होणार नाही. आईसाठी वेळ काढणं त्यांच्यासाठी औपचारिकता नव्हती, ती गरज होती. राजकारण कितीही मोठं असलं तरी त्यांच्यासाठी आई त्याहून मोठी होती. शेवटच्या दिवसांतही तोच क्रम सुरू होता. निवडणुकांची धावपळ, जबाबदाऱ्या, चर्चा, पण मन कुठेतरी त्यांचं आईकडेच होतं. निघताना त्यांनी आईकडे एक नजर टाकली होती. आई परत आलो की भेटेन, तेच त्यांचं शेवटचं वाक्य. पुढचं ठरलं. अपघातानंतर जेव्हा बातमी बाहेर आली तेव्हा ती केवळ राजकीय बातमी नव्हती. महाराष्ट्र थांबला, रस्त्यावर चर्चा नव्हती, आवाज नव्हते, फक्त होती शांतता. लोक टीव्हींसमोर बसून एकच प्रश्न विचारत होते, खरंच का? नेते, कार्यकर्ते, विरोधक सगळ्यांनी आपापल्या शब्दांत शोक व्यक्त केला, पण जनतेच्या डोळ्यांत दिसणारी वेदना वेगळी होती. कारण अजित पवार त्यांच्यासाठी फक्त एक नेताच नव्हता, तो त्यांचा माणूस होता. थेट बोलणारा, निर्णय घेणारा, चुका मान्य करणारा. बारामतीत लोक घराबाहेर आले, कुणी फुले आणली, कुणी मेणबत्त्या पेटवल्या. कुणाच्या डोळ्यांत अश्रू होते तर कुणी शांतपणे उभं होतं. शब्द नव्हते, फक्त जड श्वास होते. पण सगळ्यात कठीण क्षण घरात होता. आशाताई अजूनही सुन्न होत्या. त्यांना सगळं कळलं होतं, पण मन ते स्वीकारायला तयारच नव्हतं. तो येईल हा विचार त्यांच्या मनातून जात नव्हता.
आईला शेवटपर्यंत वाटतं की दार उघडेल आणि मुलगा आत येईल. आई मी ठीक आहे असं म्हणेल. पण आता त्याला शेवटचा निरोप देण्याची वेळ आली. आशाताईंना आधार देत सगळे उभे होते. त्या पुढे गेल्या. डोळे स्थिर होते, पण आत सगळं तुटत होतं. त्यांनी थरथरत्या हातांनी कपाळाला हात लावला. दादा, इतकं लवकर का रे? हा प्रश्न कुणालाही उद्देशून नव्हता, तो नियतीला होता. त्या क्षणी अजित पवार पुन्हा एकदा फक्त मुलगा झाले. पद, सत्ता, यश सगळं बाजूला पडलं. आईसमोर तो फक्त तिचा दादाच होता आणि आई त्याला शेवटचं पाहत होती. पण मुलगा ओळखू देखील येत नव्हता. किती त्रास झाला असेल रे माझ्या लेकाला. देवाने मला न्यायचं, माझ्या लेकाला का दूर केलं, ती माऊली म्हणत होती. दादा, मी तुला शिस्त शिकवली, वेळेचं भान दिलं, काम अर्धवट ठेवू नकोस हे सांगितलं, पण असं अचानक जायचं नाही शिकवलं. हे कधीच तुला शिकवलं नाही. मग तरी का गेला रे बबड्या? आईचे ते शब्द शांत होते, पण त्यात समुद्र एवढी वेदना होती. बाहेर जनतेचा सागर होता. घोषणा नव्हत्या, आरडाओरडा नव्हती, फक्त एकत्र आलेली माणसं होती. काही जण हात जोडून उभे होते, काहींच्या डोळ्यात अश्रू होते. महाराष्ट्राने त्या दिवशी एक नेता गमावला, पण अनेकांनी आपला आपला आधार गमावला होता. अंत्ययात्रेचा मार्ग शांत होता. झेंडे अर्ध्यावर होते. प्रत्येक चेहऱ्यावर एकच भाव, म्हणजे शून्य. आशाताई त्या सगळ्यात शांतपणे उभ्या होत्या. डोळ्यांतले पाणी आटले होते. आई रडत नाही असं नाही, पण काही दुःख अशी असतात की ती अश्रूंनाही थांबवतात. त्या फक्त आकाशाकडे पाहत होत्या, जणू काही उत्तर शोधत. मी तुला घडवलं, तुला उभं केलं, आता मला कोण उभं करणार? हा प्रश्न कुणालाही विचारता येत नाही. तो फक्त आईच्या मनातच राहतो. आई म्हणजे फक्त जन्म देणारी व्यक्ती नसते, ती माणूस घडवणारी आपली शाळा असते. अजित पवार आणि त्यांची आई आशाताई पवार यांचं नातं देखील असंच होतं. शब्दांत कमी, पण आयुष्यभर पुरेल इतकं खोल. अजित पवार लहान होते तेव्हाच त्यांच्या वडिलांचं म्हणजेच अनंतराव पवार यांचं निधन झालं. घरावर दुःखाचं सावट पसरलं, पण त्याच वेळी जबाबदारीचं ओझंही येऊन बसलं. त्या क्षणापासून आशाताई पवार फक्त आईच राहिल्या नाहीत, तर त्या घराच्या कणा बनल्या. शेती, घर, मूल, नाती, जबाबदाऱ्या या सगळ्यांचा समतोल त्यांनी आयुष्यभर सांभाळला. आशाताईंचं आयुष्य शेतात गेलं. उन्हात काम, मातीशी नातं, कष्टाची सवय ही त्यांची ओळख होती. शेतीचे कामं करताना त्यांनी कधी वेळेचा अपमान केला नाही, कधी काम अर्धवट सोडलं नाही. सकाळ लवकर उठणं, कामाला वेळेवर सुरुवात करणं, स्वच्छ राहणं आणि जे काम हातात घेतलं ते पूर्ण केल्याशिवाय थांबायचंच नाही, ही त्यांची जीवनशैली होती. हे सगळं अजित पवारांनी लहानपणापासूनच पाहिलं होतं. आई कधी बसून उपदेश देत नव्हती, ती फक्त रोजच्या जगण्यातून शिकवत होती. अजित पवारांच्या बालपणात स्वच्छता, वेळेचं भान आणि शिस्त ही सक्ती नव्हती, तर त्यांची ती सवय बनली. कपडे नीट ठेवणं, वेळेवर शाळेत जाणं, दिलेलं काम पूर्ण करणं या गोष्टी त्यांच्या स्वभावात आपोआप रुजल्या. आईच्या कष्टांचा परिणाम हळूहळू त्यांच्या व्यक्तिमत्वावर दिसू लागला. अजित पवार लहान वयापासूनच कामात काटेकोर होते. जे ठरवलं ते पूर्ण केल्याशिवाय थांबायचं नाही, ही वृत्ती त्यांच्यात लवकरच तयार झाली. पुढे आयुष्यात कितीही मोठी जबाबदारी आली, कितीही मोठं पद मिळालं, तरी ही सवय कधी बदलली नाही. राजकारणात अजित पवार उभे राहिले तेव्हा शरद पवार यांनी त्यांना योग्य मार्गदर्शन दिलं. राजकीय डावपेच, निर्णय क्षमता, नेतृत्व हे सगळं त्यांनी शिकवलं. पण त्या नेतृत्वाला कणा मिळाला तो घरातून आलेल्या आईच्या संस्कारांचा. कारण नेतृत्व केवळ भाषणांतून किंवा पदातून तयार होत नाही, ते आयुष्य जगताना घडतं. आशाताईंच्या कष्टातून, शिस्तीतून आणि मूल्यांतून अजित पवार हे घडत गेले. राजकारणाच्या धावपळीत, सत्तेच्या खेळात अजित पवार अनेकदा कडक वाटायचे. त्यांचे शब्द थेट असायचे, निर्णय कठोर असायचे, पण त्या सगळ्या कडकपणामागे आईने दिलेली शिकवण होती. वेळ वाया घालवू नकोस, काम प्रामाणिक कर आणि जबाबदारीपासून पळ काढू नकोस. आई आणि अजित पवार यांचं नातं फार बोलकं नव्हतंच, त्यात फार मिठ्याही नव्हत्या, फार गोंजारणं नव्हतं,
पण ते नातं अतिशय घट्ट होतं. अजित पवार कितीही मोठे नेते झाले तरी आईसमोर ते फक्त तिचे दादा होते. तोच मुलगा जो वेळेवर जेवतोय का, तब्येत ठीक आहे का याची काळजी आई घेत होती. अजित पवार अनेकदा जाहीरपणे माझी आई असा उल्लेख करायचे. त्या 2 शब्दात त्यांचं संपूर्ण भावविश्व सामावलेलं असायचं. राजकारणात कितीही संघर्ष असो, कितीही वाद असोत, आई हा त्यांचा कायमचा आधार होता. पवार कुटुंबात मतभेद झाले, राजकीय दुरावे निर्माण झाले, त्या काळातही आशाताईंनी कधी राजकारणात उडी घेतली नाही. त्यांनी फक्त आई म्हणून आपली भूमिका घेतली. माझ्या लेकराला एकटं पाडू नका एवढंच त्या म्हणाल्या. त्या वाक्यात कोणताही राजकीय अर्थ नव्हता. ती फक्त आईच्या काळजाची एक हाक होती. आशाताईंसाठी अजित पवार उपमुख्यमंत्री नव्हते, ते त्यांच्या आयुष्याचा भाग होते. त्यांनी वाढवलेला, घडवलेला त्यांचा मुलगा, ज्याच्या प्रत्येक यशामागे त्यांच्या आयुष्यभराचा कष्टाचा वाटा होता. स्वच्छता, शिस्त, वेळेचं भान, कार्यतत्परता हे अजित पवारांचे गुण अचानक निर्माण झालेले नव्हते. ते त्यांच्या बालपणात, शेतात, आईच्या सावलीत घडले होते. त्यामुळेच त्यांच्या सार्वजनिक जीवनातही या सवयी स्पष्टपणे दिसून आल्या. अजित पवार यशस्वी झाले कारण त्यांना राजकीय मार्गदर्शन मिळालं, पण ते टिकून राहिले कारण त्यांच्या पाठीशी आईने दिलेले संस्कार होते. आणि म्हणूनच अजित पवार यांचं नेतृत्व पाहताना त्यामागे उभी असलेली एक शांत, कष्टकरी, शिस्तप्रिय आई आशाताई पवार ही प्रतिमा विसरता येत नाही. आणि म्हणूनच ही कथा केवळ एका मुलाच्या अपघाताची नाही, ही कथा आहे राजकारणात हरवूनही आईसाठी वेळ काढणाऱ्या त्या मुलाची आणि आयुष्यभर मुलासाठी जगणाऱ्या त्या आईची. शेवटी एवढंच, महाराष्ट्राने एक उपमुख्यमंत्री गमावला, पण आशाताईंनी आपलं संपूर्ण आयुष्याचा अर्थच गमावला. आईसाठी मूल जात नाही, ती फक्त उरलेल्या आयुष्यभर त्याच्या आठवणींवर श्वास घेत राहते. ती आई म्हणते, माझ्या दादाची जागा कुणीच घेऊ शकत नाही. पण दादा गेल्यानंतर सुनेत्राने घराची, माणसांची, जबाबदाऱ्यांची जागा घेतली. माझा मुलगा हरवला, पण त्याने सोडलेलं घर तिने कोसळू दिलं नाही, याचाच मला गर्व आहे. महाराष्ट्र पुढे गेलं थोडे दिवस, पण थांबलं नाही. पण एका आईचं आयुष्य तिथेच थांबलं, जिथं मुलाने शेवटचा श्वास घेतला.